मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मैदान चालत असताना आपली वाणी जोपर्यंत घुमत नाही तोपर्यंत मैदानाला रंगत येत नसती आणि ती रंगत आणण्याचं पुरेपूर काम आपण ठिकाणी केल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. सारखे समर्थन करणारे चार असणारे माणसं असतात. धन्यवाद. निलेश भैया यशोरे. सर्व पलूसमधील उपस्थित नागरिक, आज प्रथमतः हा पलूसमधल्या माजी पैलवानांचे फोटो कलेक्शन करण्याचा आणि या मैदानावरती लावण्याचा उपक्रम यावर्षी आम्ही केलेला आहे. सदरच्या उपक्रमामध्ये काही पैलवानांचे फोटो या कालावधीत उपलब्ध झाले नाहीत, त्याबद्दल त्यांचे फोटो इथे लागले नाहीत, त्याबद्दल कुस्ती कमिटीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. काही पैलवानांची माजी पैलवानांची नावं जर राहिली असतील तर श्रावण सोमवार कुस्ती कमिटीतर्फे दिलगिरी व्यक्त करतो. पलूसमधील सर्व दानशूर व्यक्ती देणगीदार पैकी जर कुणाचं नाव राहिलं असेल तर या आमच्या श्रावण सोमवार कुस्ती कमिटीतर्फे सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांनी यावर्षी भरभरून प्रेम दिलं, भरभरून देणगी दिली, त्याबद्दल सर्वांचं या 100 वर्षे ऐतिहासिक कुस्ती मैदानातर्फे श्रावण सोमवार कुस्ती कमिटी सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. अतिशय सुंदर केलेल्या कामाची पोच आहे. अनेक वर्षाचा इतिहास लोकही बदलून जतन केलेला म्हणून अनेक लाख रुपये या कुस्तीवरती खर्च करणारे ही घनदार मंडळी पुढे आली म्हणून 100 वर्षाचा इतिहास आज तुम्हाला कळलेला. अतिशय चांगलं काम आहे. भारतात कब्जा घेतलेला बोला बापू. बोला. जुनं ते सोनं या न्यायाला जुन्या पैलाला उजाड देण्याचं काम ती कुस्ती कमिटी करते. बरोबर. उजाडच्या सूर्याला नमस्कार करणारी बरीच मंडळी असतात, पण मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी ही पलूसची संस्कृती आहे. खऱ्या अर्थाला संस्कृती जतन आणि संवर्धन त्या पलूस नगरीमध्ये चालू आहे. जुनेदांचे पैलवान, जुनेदांचे मस्तान मंडळी त्यांच्या नावाचा उल्लेख करणं, त्यांचा इतिहास तरुणांच्या समोर आणण्याचं काम जी कुस्ती कमिटी करते त्या कुस्ती कमिटीचं कौतुक बरोबर थोडं आहे. खरंच चांगलं आहे. जवळजवळ 10 वर्ष झाली ते जवळ पाहतोय. आमचं त्यांचं कमिटीचं देवाभावात संबंध आहे. आडलं आमच्या 13 डिसेंबरचं मैदान कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष या महाराष्ट्रात कुठंच मैदान झालं नाही, पण येणारं 30 वर्ष आहे. सरकार वर्षे स्वर्गीय तात्यासाहेब कोरे जाऊन या वारणा नगरीला 30 वर्ष होत आलेले आहे. 30 वर्ष ते 28 वर्ष आम्ही केली. 19 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं मैदान केलेला चालू लागचा प्रयत्न चालू आहे. पुढच्याच महिन्यात आमचं मिटिंग आहे. अतिशय सुंदर असं कुस्तीला दिवस चांगले घेण्यासाठी आज खेड्यापाड्यामधनं मैदान व्हायला लागले. खोराकासाठी कोरोना सगळ्यांचेच मानायचे असतात. आज हे मैदान लाईव्ह करण्याचं जे काम फोटोग्राफरनी पण केलेलं आहे त्यांनाही आपण सलाम दिला पाहिजे. त्याचबरोबर ज्या लाल मातीची कुस्ती सुरू आहे, ज्या ज्या मंडळींनी माती आणण्याचं योगदान केलं त्यांनाही आपण शतशे आभार आपण व्यक्त केले पाहिजे. प्रेक्षकांना विनंती आहे, कुस्त्या दोन्ही निकाली निघणार आहेत, चटकदार कुस्त्या होणार आहेत. आपण एवढा वेळ थांबलेला आहात तर आणि काही मिनिटं थांबा आणि चटकदार कुस्तीचा निकाल बघूनच घरी जावा. धन्यवाद. जागा कोण सोडित नाही, निकाल होणं गरजेचं आहे. अध्यक्ष दोघांनाही सांगा, प्रमुख दोघांनाही त्या कल्पना द्या. कुस्ती सुटणार नाही, आतापर्यंत कुस्ती सुटली नाही तर कुस्तीचा निकाल होईल. पलूसच्या मैदानाची परंपराच आहे. बराच वेळ हे मैदान नेहमी चालत असतं. कधी कधी 11, 11:30 वाजेपर्यंत मैदान चाललेलं आहे आणि कुस्त्याही नेहमी चटकदारच होत असतात. तेव्हा आपण सर्वांनी या कुस्तीचा आनंद घेऊया. गेल्या वर्षी माऊली जमलेली कुस्ती बराच वेळ चालू होती. अगदी कुस्ती कुस्ती होणार त्याशिवाय कुस्ती सुटणार नाही. आपल्या कुस्ती आणि काय करायचा त्याशिवाय एक माणूस जाणार म्हणून सांगितलं होता. बघा तुम्ही त्या वर्षी नव्हता, कोरोनाच्या आदल्या वर्षी
18-19 सर तेव्हा मागणी आज सुद्धा कुस्ती होती, पण तेवढा पाया झाला मला आलेला नाही. याच पलूच्या मैदानात क्रीडा भागाबरोबर मागणी सामना कुस्ती अशी कुस्ती नाही. त्याच मागणीनं त्याच सीझनमध्ये 74 कुस्त्या महाराष्ट्राने कर्नाटकात केल्या. चला 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 कुस्ती करा पहिला. मावळ्यांचा भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, पोलीस कार्यक्रमचे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या मैदानात आगमन होते. त्यांचं स्वागत पोलीस कुस्ती कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. कुस्ती कुस्तीचा जादूगार भारत मध्ये एकच्या गडावरती विजयला पत्रकार मित्रांनो घ्या. 33 मिनिटांचा भारत मध्ये एकच्या गडाला आणि त्या कुस्ती मैदानामध्ये त्या कुस्तीत विजय झालेला. शिराळ्यापासून जतपर्यंत इथंभूत माहिती असणारे विधानसभा आणि विधान परिषदेचे माजी सदस्य, सांगली जिल्हा भारतीय पार्टीचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांचं मैदानात आगमन झालेलं आहे. त्यांचं पोलीस कुस्ती कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आलं. बोला तात्या बोला. पहिला पोट घ्यायचं विजय चट्टीगडाची आहे का? नाही. चटणी नाही करायची, पहिला पॉईंट घ्यायची विजय. आणि मागे त्याला पहिला पळायला तर ते सांगा. शाळा चट्टी नाही पकडली का? हा कळले त्याला. रांगिया पकडने का नहीं पहलवानजी, आगे बढ़कर कुश्ती करना. चलिए पहलवान कुश्ती कीजिए. हर्ष सरगीर कुश्ती करा. सलाम कुश्ती लागल्या उपस्थित कुस्ती शौकीन सदरची कुस्ती झाल्यानंतर मान्यवरांनी मैदानावर थांबायचं. बक्षीस वितरणीतच होणारा पहिल्या 3 कुस्त्यांचं. धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा मी कुस्ती वेगवेगळ्या नात्याला खरंच तुमचा आभार मानतो. या कुस्तीला देणगीदाराने आणि कुस्ती शौकीनाने दिवस चांगला आणला म्हणून तुम्हा सर्वांचं आम्ही चारही कुस्ती वेगळं आभार मानतो. यात्रा कमिटीचं, देणगीदाराचं, गावकरी बंधूंचं आणि माझ्या प्रमुखच्या पंचवर्षातून आलेल्या पहा कुस्ती वारे वा. आणि हर्ष सदगीर महाराष्ट्र केसरी जिल्हा विजयाला उपस्थित हर्ष सदगीर आणि पुरस्काराचे वारकरी काका गौरवचा पत्ता जिल्हा विजय. माहिती अतिशय उत्तम तुझे काम. धन्यवाद माहिती. आणि पंच म्हणून माजी अध्यक्ष यांनी सुंदर कामगिरी केलेली आहे. विक्रमाप्पा आपण मैदानावरती यायचं. विक्रमाप्पा धन्यवाद. कुस्ती रसिक पैलवान मित्र वस्ताद मंडळी.